आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पावसासंदर्भातली बातमी आहे। पश्चिम राजस्थानातनं मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केलाय आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रात सुद्धा जाणवू लागलाय। म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून राज्यात परतीचा पाऊस सक्रिय झालेला आहे आणि अनेक भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। रायगड आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा आणि घाटमाथ्यासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट आहे आणि पुढील 2 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून ठिकठिकाणी हवामान खात्याने अलर्ट दिलेला आहे। त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार आहे। तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दरम्यान मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला देखील पावसाने तडाखा दिला। बीडच्या आष्टीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस बरसतोय, तर सिंदफणा नदीला पावसामुळे मोठा पूर आलाय। पुण्याच्या इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अहिल्यानगरच्या करंजी गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। घरं आणि मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। करंजी गावाला पावसानं अक्षरशः झोडपलंय। सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। देऊळगाव बाजार येथील चारणा नदीला पूर आलाय। अनेक शेतात पाणी घुसलंय। काही ठिकाणी गोठ्यांमध्ये देखील पाणी शिरत असल्याचं चित्र आहे। दरम्यान आपण बघतोय की बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। बीडच्या आष्टीत हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आलं। 2 दिवसांपासून आष्टीत मुसळधार पाऊस पडतोय आणि पूरग्रस्त गावांमधनं शेकडो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। घरं आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दरम्यान सुरेश धस स्वतः मदत कार्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत। त्यांनी काय माहिती दिली आहे बघूया। नुकसान झालेलं आहे आणि सर्वाधिक नुकसान जे आहे ते देवळाली, त्याच्यानंतर पिंपरी घाटा, दादेगाव, कडा, शेरी, निमगाव चौकाचा परिसर आणि टाकळी ह्या परिसरामध्ये काही लोक अडकलेले आहेत। जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी सर्वांशी बोलून हे आता हेलिकॉप्टर जे आहे मिलिटरीचं हेलिकॉप्टर आलेलं आहे नाशिकवरून। दरम्यान आष्टी तालुक्यातील कडा शहर पाण्याखाली गेलाय। बीड अहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कडा शहर परिसरातील ग्रामीण भागात नदी नाले तुडुंब भरलेले आहेत आणि याचेच पाणी शहरांमध्ये सुद्धा शिरतंय। अनेक कुटुंब पाण्यात आहेत। 50 वर्षात पहिल्यांदाच कडा शहर पाण्याखाली आले आणि ही परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या टीमला पाचारण केलं जात आहे। अनेक ठिकाणच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत। ही ड्रोनची दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। आकाश सावंत आपले प्रतिनिधी बीडहून आपल्या सोबत जोडले गेले। आकाश, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच सौरभ, गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील 11ही तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि यातच बीड जिल्ह्यातील 18 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। त्यातल्या त्यात बीडच्या गेवराई असेल, आष्टी असेल, पाटोदा असेल या शहरांमध्ये, या गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस पडताना बघायला मिळत आहे। बीडच्या आष्टीमध्ये तर अक्षरशः 30 गावांचा संपर्क तुटला आहे आणि या ठिकाणी बचाव कार्य देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। गावागावामध्ये रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे। तसेच दुसरीकडे या गावामध्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्याने देखील बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या मतदारसंघाचे जे आमदार आहेत सुरेश धस हे देखील या बचाव कार्यामध्ये सकाळपासून जे आहेत ते असल्याचं बघायला मिळत आहे। आणि दुसरीकडे म्हणजे जर या पावसाचा जोर बीड जिल्ह्यामध्ये 2 दिवस असाच कायम राहिला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। आणि आता कुठंतरी या पावसाचा जोर जो आहे, प्रशासन जे आहे, प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जिथे कुठे खोल पाणी असेल तिथे जाऊ नका आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे देखील
आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे सौरभ. निश्चितच आकाश असेच आपल्यासोबत जोडलेले राहा, कारण अजून काही ठिकाणचे अपडेट्स आम्हाला घ्यायचे आहेत. आपण जाणार आहोत पंढरपुरात, कारण सोलापूरच्या करमाळ्यात सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कोर्टी गावात पाणी झालेलं आहे. गावातील घरांमध्ये, दुकानात पाणी शिरलेलं आहे. करमाळा ते कोर्टी रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेलेला आहे. सोलापूरच्या करमाळ्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. राज्यभरात पावसाचं थैमान आपल्याला बघायला मिळत आहे. ही दृश्य बघतोय आपण, करमाळ्यातली दृश्य आहेत. मुसळधार पावसामुळे कोर्टी गावात पाणी झाल्याचं बघायला मिळत आहे आणि गावातील घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरलंय. ही त्याच गावातली दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. करमाळा ते कोर्टी रस्त्यावरचा अख्खा पूल पाण्याखाली गेलेला आहे. मागील काही दिवस असाच मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरातील गावात सुद्धा पूरजन्य परिस्थिती, बोरी नदीच्या पूर परिस्थितीमुळे गावातील मार्गच आता बंद झालेले आहेत. पुराच्या पाण्यात तरुणांना, रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकत नाहीये. रुग्णांना गावातील ओढ्यावरचा पूल बैलगाडीनं पार करावा लागतोय आणि गावातल्या वृद्ध महिलेला बरं नव्हतं, दवाखान्यात जायचं होतं आणि त्यासाठी रुग्णवाहिका गावात पोहोचत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी बैलगाडीनं रुग्णवाहिकेपर्यंत नेलं. अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातली विदारक स्थिती आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय. तर ह्या दोन्हीकडे काय नेमकी परिस्थिती आहे, पंढरपूर, सोलापूर, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत. सौरभ वाघमारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. सौरभ, आत्ताची स्थिती काय तिथली? सौरभ, आज सकाळपासून तर काय पावसानं हजेरी लावलेली नाही, त्यामुळं सध्याची जी स्थिती आहे ते काही प्रमाणात पाण्याचा जो अंश आहे तो निसरा झालेला दिसतोय. परंतु रात्रीच्याला जे मागील काही दिवसांचं जर चक्र पाहिलं तर रात्रीच्याला जो आहे तो मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळं दिवसभर जी परिस्थिती आहे ती अगदी विदारक होऊन जाते. कारण शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील, यांना रात्रीच्याला या पावसामुळे जायचं प्रचंड अडचणीला समोर जावं लागतंय. करमाळ्यातले देखील आपण दृश्य पाहिलं की अक्षरशः की कोणती गावातले दृश्य की अक्षरशः लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. एसटी बस देखील पाण्यातून जाते आहे. लोकांच्या दुकानात पाणी शिरलेलं आहे. अशी विदारक परिस्थिती जी आहे ती या पावसामुळे झालेली आहे. आणि सोलापुरातील अक्कलकोट या ठिकाणी बोरी नदी काठची जर परिस्थिती पाहिली तर तिथली परिस्थिती अगदी भयावह आहे. कारण काही शेतकऱ्यांच्या अक्षरशः ऊसाच्या शेती ज्या आहेत त्या या पुराच्या पाण्यामुळे वाहून गेलेल्या दिसून येतात. आणि विदारक परिस्थिती आहे. नागरिकांना जो आहे तो दोन गावांना जोडणारा जो अंतर्गत रस्ता आहे, गाव अंतर्गत जो रस्ता आहे, दोन गावांना जोडणारा जो रस्ता आहे, त्या ठिकाणच्या ओढ्या नाल्यांना देखील बोरी नदीच्या पुरामुळे जो आहे तो प्रचंड पूर आलेला आहे. त्यामुळे दोन गावचा जो संपर्क व्हायचा आहे तो संपर्क अक्षरशः बंद पडलेला. अशा अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी काठचे जे गाव आहेत त्या गावाच्या ठिकाणची परिस्थिती आणि सोलापूर शहरातल्या पुराचा जर विचार करायचा झाला तर सोलापूर शहरात देखील काल मोठ्या प्रमाणात काल परवा मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आणि त्यामुळे जे आहेत सोलापुरातील जे नाले आहेत, जे ओढे आहेत ते देखील तुडुंब भरून वाहतात. कालचीच घटना आहे की सोलापुरातील एक रिक्षा चालक युवक जो आहे तो पुन्हा नाका या परिसरातील नाल्यातून स्वतःची रिक्षा काढत असताना जो आहे तो वाहून गेलेला, त्याचा शोध जे आहे ते अद्यापही सुरूच आहे. अशा पद्धतीची पूरजन्य परिस्थिती आहे आणि या पूरजन्य परिस्थितीचा जो फटका आहे शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील, अशांना बसताना दिसतोय. सौरभ, निश्चितच आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, कारण इतर ठिकाणची परिस्थिती आम्हाला जाणून घ्यायची आणि म्हणून थेट आपण जाणार आहोत जळगावमध्ये. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात दुपारपासून अगदी ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे आणि सातगाव डोंगरी गावात सध्या भीषण परिस्थिती आहे. दृश्य आपण बघतोय जळगाव मधली. घाटनांद्रा शिवारात झालेल्या जोरदार पावसामुळे दगडी नदीला पूर आलाय. त्यामुळे सातगाव डोंगरी हे अर्ध अधिक गाव जलमय झालेलं आहे. गावाजवळ डोंगरी धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे. पाचोऱ्यातली आपण दृश्य बघतोय, सातगाव डोंगरीतली दृश्य आहेत. अतिशय भीषण परिस्थिती आपण जळगाव मधली बघतोय. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. जळगावहून आपले प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्या सोबत जोडले गेलेत. मंगेश, आता नेमकी काय परिस्थिती आहे? परिस्थिती नियंत्रणात आहेत का? नक्कीच सौरभ, दुपारच्या सुमारास सातगाव डोंगरी आणि घाटनांद्रा
या घाट माथा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जे आहे सातगाव डोंगरी या गावाला संपूर्ण पुराचा वेढा जो बसल्याचं पाहायला मिळते आहे। दगडी नदीला पूर आल्यामुळे खरं तर संपूर्ण गावामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे पाणी शिरलं, अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, महावितरणचं उपकेंद्र असेल, यामध्ये देखील पाणी शिरल्याने या गावाचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस झाल्यामुळे खरं तर डोंगरी जे धरण आहे त्या धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील आता सुरू आहे। त्यामुळे परिसरातील शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अर्ध गाव जे आहे खरं तर हे पाण्याखाली आहे। तुर्तास जरी पाऊस थांबलेला असला तरी मात्र पुराचं पाणी जे आहे ते गावामध्ये शिरल्यामुळे खरं तर अनेकांचं संसारोपयोगी साहित्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे आहे खरं तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र आता पाऊस थांबलेला आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाच्या वतीने जे काही नुकसान झालेलं आहे याचा देखील आढावा घेण्याचं काम जे आहे ते तुर्तास सुरू आहे। एकंदरीतच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे खरं तर अक्षरशः पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे। शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहे। घाट तांद्रा हा परिसर जो आहे खरं तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला लागून आहे। त्यामुळे रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती घाट माथ्यावरती वर्तवलेली आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये अद्यापही चिंतेचं वातावरण आहे। रात्री जर पाऊस झाल्यास पुन्हा एकदा सातगाव डोंगरी या गावामध्ये पुराचं पाणी जे आहे ते शिरण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। सौरभ, अगदीच मंगेश, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा, कारण ही संपूर्ण परिस्थिती राज्यभरात आहे आणि राज्यभरातली स्थिती आपण आता दाखवणार आहोत। थेट जाणार आहोत संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार गावात अगदी ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि गावातील चारणा नदीला मोठा पूर आलाय। नदीच्या पुराचं पाणी थेट गावात शिरलं आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं, नागरिकांचं नुकसान झालंय। गेल्या काही दिवसांपासून सिल्लोड तालुक्यात पावसानं पाठ फिरवली आणि आता परतीच्या मान्सूनमुळे संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय, नद्यांना पूर आलेला आहे। सकाळपासनं पाऊस सुरू आहे। आमठाणा धावडा गावात ढगफुटी सदृश पाऊस झालाय। देऊळगाव बाजार गावात पाणी शिरलंय। आमठाणासह आजूबाजूंच्या वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि पुलावरनं सुद्धा पाणी वाहत आहे आणि या पुराचा नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। तर तिकडे पैठणमध्ये पावसाचा कहर बघायला मिळाला। मुसळधार पावसामुळे राहुल नगरमध्ये पाणी साचलंय आणि सगळी वस्ती पाण्याखाली गेली आहे। स्थानिकांची तारांबळ उडाली, घरातील साहित्याचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय संभाजीनगरची 3 ठिकाणची 3 दृश्य आता आपण बघितलेली आहेत। अक्षरशः पावसाचा कहर आपल्याला बघायला मिळतोय। स्थानिक ग्रामस्थ सगळे चिंतेत आहेत। आता संभाजीनगर मधली परिस्थिती जाणून घ्या। आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरहून जोडले गेले आहेत सुमित पवार। सुमित, काय सध्या स्थिती संभाजीनगरात? संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि पैठण या 2 तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि यात सिल्लोड तालुक्यातील आमठाण असेल किंवा इतर गाव असतील या गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक घरामध्ये अक्षरशः पाणी शिरल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसापासून हा पाऊस सुरू असून पैठण तालुक्यातील काचूर आणि राहुलनगरमध्ये देखील या पावसाची जोरदार हजेरी लावली आणि या पावसात हजारो घरे ही पाण्याखाली गेली आहेत आणि संसारोपयोगी गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। दरम्यान पैठणचे तहसीलदार असतील किंवा इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे। मात्र नागरिकांकडून देखील नुकसान भरपाईची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे। निश्चितच या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात 4 ठिकाणून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले होते। बीडहून आकाश सावंत, संभाजीनगरहून सुमित पवार, सोलापूरहून सौरभ वाघमारे आणि जळगावहून मंगेश जोशी, सगळ्यांनी आपापल्या ठिकाणच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असं आणि काळजी घ्या। तुर्तास धन्यवाद।